नमस्कार. Next example, prove that 4 sin alpha sin 60 minus alpha into sin 60 plus alpha is equal to sin 3 alpha and deduce that to sin 20 into sin 40 into sin 60 into sin 80 is equal to 3 by 16. सो फर्स्ट स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायचं आहे LHS इज इक्वल टू RHS आणि ते स्टेटमेंट यूज करून हे स्टेटमेंट येतं असं आपल्याला प्रूव्ह करायचं. सो यूज दिस स्टेटमेंट अँड डिड्यूस दिस, म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट आपल्याला यूज करून सेकंड स्टेटमेंट पण नंतर प्रूव्ह करायचं. पण आधी फर्स्ट स्टेटमेंट प्रूव्ह होत आहे का ते आपल्याला बघावं लागेल. त्यासाठी आपण ह्या स्टेटमेंटसाठी LHS कन्सिडर करूया. सो कन्सिडर LHS विच इज इक्वल टू 4 sin alpha sin 60 minus alpha sin 60 plus alpha. आता 2 sin ह्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे cos a minus b minus cos a plus b वगैरे, तर तो आपल्याला यूज करता येईल. सो 2 sin 60 minus alpha आणि 60 plus alpha थोडेसे जर आपण त्याच्याला फॉर्म्युला वापरला तर सिम्प्लिफाय होईल असं वाटतंय. हा अल्फा थोडासा डिफरंट आहे, हा 60 minus alpha आहे 60 plus alpha आहे, म्हणजे कुठेतरी प्लस मायनस मध्ये कॅन्सल होईल ते. त्यामुळे ह्या दोन साईनसाठी तो फॉर्म्युला अप्लाय करूया. पण त्याला 2 sin असं असतं. सो इथले 4 आहेत त्यातले 2 आपण इथे घेऊया. सो इथे 2 राहतील, म्हणजे 2 sin alpha इंटू 4 आहेत तर 2 into 2, सो 2 sin ब्रॅकेट बोलू याला, म्हणजे ह्याच्यासाठी आपण पुढे फॉर्म्युला अप्लाय करणार आहोत. sin 60 minus alpha इंटू sin 60 plus alpha. फक्त रिअरेंज केले आपण, काही वेगळंच काही स्टेटमेंट लिहिले असं नाही, फक्त इथले 4 होते ते स्प्लिट करून दोघांना दिले. कारण 2 sin साठी फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. सो 2 sin यासाठी काय फॉर्म्युला आहे, cos a minus b minus cos a plus b. सो या ब्रॅकेटसाठी फॉर्म्युला अप्लाय करता येईल. सो विच इज इक्वल टू 2 sin alpha इंटू ब्रॅकेट, ह्याच्यासाठी फॉर्म्युला घेऊया. काय फॉर्म्युला, cos a minus b. सो हा a, ह्याला a म्हटलं आणि ह्याला b म्हटलं, तर a minus b means 60 minus alpha minus 60 plus minus alpha. a आणि हे मायनस b, मायनस असल्यामुळे आपले साइन चेंज झाली. मायनस cos a plus b, a means a plus b, 60 minus alpha plus 60 plus alpha. सो a plus b, a minus b चे फक्त फॉर्म्युला इथे अप्लाय केलेत. सो विच इज इक्वल टू हे तसंच 2 sin alpha इंटू ब्रॅकेट, इथे काय झालं, काही सिम्प्लिफाय झाले का बघूया. कॉस ऑफ इथे 60 कॅन्सल झाले आणि कॉस ऑफ मायनस अल्फा राहिले, कॉस ऑफ मायनस 2 अल्फा असं इथे राहिलंय. त्याच्यानंतर मायनस इथे काय काय कॅन्सल झालंय, तर अल्फा कॅन्सल झाला आणि 60 म्हणजे मायनस कॉस 120 असं झालं. सो आपण इथे फक्त ह्या दोन स्टेटमेंटसाठी फॉर्म्युला अप्लाय केला आणि इथपर्यंत सिम्प्लिफाय झालेला आहे. त्याच्या पुढे कॉस ऑफ मायनस 2 अल्फा, हे इव्हन फंक्शन आहे ना, त्यामुळे कॉस ऑफ मायनस 2 अल्फा नुसतं 2 अल्फाच राहणार. सो 2 sin अल्फा इंटू ब्रॅकेट कॉस 2 अल्फा मायनस, आता कॉस 120 ची व्हॅल्यू माहिती आहे, ह्याच्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये आपण कॉस 120 डिग्रीची व्हॅल्यू काढली. कारण डायरेक्ट जरी कॉस 120 नाही आलं तरी कॉस 90 प्लस 30, मग ते साइन मायनस साइन 30 होतं वगैरे, ते आपण व्हॅल्यू याची काढू शकतो. सो कॉस आता असंच ठेवणार होतं पण 120 डिग्री. आता या 2 sin अल्फाने फक्त आज सगळ्यांना मल्टिप्लाय करू. सो विच इज इक्वल टू 2 sin अल्फा, म्हणजे परत एखादा आपल्याला फॉर्म्युला जर अप्लाय करता आला साइन कॉस कॉस साइनचा वगैरे, तर इथे अप्लाय करता येईल. 2 sin अल्फा कॉस 2 अल्फा मायनस 2 sin अल्फा आणि कॉस 120 ची व्हॅल्यू आपण इथे डायरेक्ट करते तरी चालेल. आता ती व्हॅल्यू किती येते, तर कॉस 120 मीन्स कॉस 90 प्लस थीटा, 90 प्लस 30. पण कॉस 90 प्लस 30 काय असतं, मायनस साइन 30. कॉस π/2 प्लस थीटा इज मायनस साइन थीटा असं असतं. सो मायनस 1/2 अशी ती व्हॅल्यू. सो इथे आपण डायरेक्ट करू शकतो कॉस 120 ची व्हॅल्यू मायनस 1/2. आता कॉस 120 ठेवून लास्ट स्टेजला जरी 1/2 घातली तरी हरकत नाही. आता तुमच्या लक्षात येईल तर इथे व्हॅल्यू घालायची. आता इथे 2 sin अल्फा आणि हे असंच राहू दे. इथे काय आलंय बघूया, 2 sin अल्फा कॉस 2 अल्फा, म्हणजे 2 sin कॉस. 2 cos sin साठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे, तो थोडंसं ॲडजस्ट करून घेऊ. 2 cos sin असेल तर तो आपण फॉर्म्युला ह्या टर्मसाठी आपण अप्लाय करायचा आहे आणि ही टर्म आहे तशीच ठेवूया.
कारण फायनल आपल्याला RHS काय दाखवायचं आहे, साइन 3 अल्फा येते असं तिथे प्रूव्ह करायचं. सो आता आपण काय काय आलंय बघूया. इथे 2 cos 2 अल्फा साइन अल्फा असं करून घेऊ, कारण आपल्याला 2 cos साइनचा फॉर्म्युला माहिती आहे. तोच फॉर्म्युला आहे, फक्त एक्झॅक्टली तसं आपण करून घेऊया. मायनस मायनस आता 2 2 इथे कॅन्सल होते बघा, 2 2 कॅन्सल झालं, मायनस मायनस प्लस झालं. सो प्लस साइन अल्फा. आता cos a 2 cos a b sin b हा जो फॉर्म्युला आहे तो अप्लाय करूया. तो काय असतो फॉर्म्युला, तर साइन a प्लस b, साइन a प्लस b 2 अल्फा प्लस अल्फा मायनस साइन a मायनस b मीन्स 2 अल्फा मायनस अल्फा. हा a आहे, हा b आहे. सो साइन a प्लस b मायनस साइन a मायनस b, हा प्लस साइन अल्फा आहे. तर काय काय होतंय बघूया, काही कॅन्सल होतंय का. विच इज इक्वल टू साइन 2 अल्फा प्लस अल्फा म्हणजे 3 अल्फा झालं, मायनस साइन 2 अल्फा मायनस अल्फा मीन्स अल्फा, आणि इज प्लस साइन अल्फा. सो साइन अल्फा मायनस साइन अल्फा कॅन्सल झाले इथे, आणि फायनल काय राहिलं, विच इज इक्वल टू साइन 3 अल्फा. आणि हीच RHS आपल्याला इथे प्रूव्ह करायची होती, आणि ती RHS इथे आलेली आहे. सो विच इज इक्वल टू RHS. हेन्स द फर्स्ट स्टेटमेंट इज ट्रू. फर्स्ट स्टेटमेंट आपण प्रूव्ह केलेलं आहे. आता काय म्हटलंय की ते स्टेटमेंट यूज करून हे सेकंड स्टेटमेंट पण येतं असं आपल्याला प्रूव्ह करायचं. सो डिड्यूस दॅट. सो युजिंग दिस वी हॅव टू डू दॅट दिस स्टेटमेंट ऑल्सो ट्रू. आता हे स्टेटमेंट आपण यूज करूया आणि प्रूव्ह करूया. आता इथे काय काय दिसतंय, सेकंड स्टेटमेंट जे आहे त्याच्यात काय काय प्रूव्ह करायला आहे, तर साइन 20 साइन 40 60 80 हे सगळ्यांचा प्रॉडक्ट 3/16 येतोय असं म्हटलंय. आणि इथे जे आपलं वरचं स्टेटमेंट आहे याच्यात साइन अल्फा म्हणजे सिंगल अल्फा असं दिसतंय. सो अल्फाला डायरेक्ट जर 20 म्हटलं तर इथे साइन अल्फाच्या प्लेसला साइन 20 येईल, आणि मग काही चेंजेस होत आहेत का त्या स्टेटमेंटमधून, आणि मग त्यावरून काही स्टेटमेंट येते का बघूया. सो हे स्टेटमेंट आता आपण यूज करू शकतो, कारण हे यूज करून हे प्रूव्ह करायचं. सो वी नो दॅट फॉर साइन अल्फा साइन 60 मायनस अल्फा साइन 60 प्लस अल्फा इज इक्वल टू, आता हे प्रूव्ह केलंय, तो इज इक्वल टू साइन 3 अल्फा. हे स्टेटमेंट आता आपल्याला माहिती आहे, ते आपण यूज करणार. सो कन्सिडर के पुट अल्फा इज इक्वल टू 20 डिग्री. कारण हे स्टेटमेंट काय प्रूव्ह करायचं ते बघूया. तर साइन 20 लागणारच आहे. इथे साइन सिंगल अल्फा दिसतोय, याला जर 20 म्हटलं तर याच्यात काही चेंजेस होऊन ते स्टेटमेंट येते का बघू आपण. सो दॅट इम्प्लाइज 4 साइन 20 अल्फा इज इक्वल टू 20 म्हटलंय, साइन हे काय येणार 60 मायनस 20 साइन 60 प्लस 20. सो ऑलमोस्ट ते स्टेटमेंट येते इज इक्वल टू साइन 3 अल्फा. 3 अल्फा म्हणजे किती आला, 3 इंटू हे म्हणजे 60 अल्फा इज इक्वल टू 20 म्हटले ना. सो हे स्टेटमेंट आलं. सो दॅट इम्प्लाइज 4 साइन 20 डिग्री साइन 60 मायनस ए मीन्स 40 डिग्री साइन किती आला 80 डिग्री इज इक्वल टू साइन 60. अजून सगळं स्टेटमेंट आलेलं नाहीये, कारण ह्या लेफ्ट साईडला 20 40 60 80 सगळं असायला हवं. त्यातलं काय काय आलंय 20 40 80 आलंय, 60 नाहीये, आणि राईट साईडला 60 आहे. पण राईट साईडला 60 असण्याचा काही उपयोग आता नाही, कारण लेफ्ट साईडला असायला हवं. मग लेफ्ट साईडला आणायचं असेल हे असंच आणता येणार नाही, कारण ते डिनॉमिनेटरमध्ये जाईल. सो आपण दोन्ही साईडला साइन 60 ने मल्टिप्लाय करूया. इथे त्याचा स्क्वेअर होईल, बट साइन 60 ही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, त्यामुळे ती रिअल नंबरमध्ये व्हॅल्यू घालून मग ती सिम्प्लिफाय करायची. आणि हा जो 4 आहे तो आपण इकडे इथे डिनॉमिनेटरला नेणार पुढच्या स्टेपला. सो दॅट इम्प्लाइज 4 आपण इकडे डिनॉमिनेटरला नेऊ अँड मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय साइन 60 डिग्री. साइन 20 डिग्री साइन 40 डिग्री. आता याला मल्टिप्लाय करणार आहोत ना, साइन 60 येतात, तर इथे घेऊया ह्या सिक्वेन्समध्ये साइन 60 डिग्री साइन 80 डिग्री म्हणजे आपली लेफ्ट साइड सगळी तर आली इज इक्वल टू इथे काय होणार साइन स्क्वेअर 60 डिग्री, आणि इकडनं आलेले 4 हे डिनॉमिनेटरला 4 येणार. सो आता आपण RHS फक्त लेफ्ट साइड तर सगळी आलेली आहे, RHS सिम्प्लिफाय करूया. साइन 60 किती असतं √3/2, पण त्याचा स्क्वेअर आहे त्यामुळे √3/2 चा स्क्वेअर, आणि 1/4 आहेतच इंटू
√3/2 ब्रॅकेट स्क्वेअर. हे सगळं सिम्प्लिफाय करूया. म्हणजे हा 2 चा स्क्वेअर म्हणजे 4 × 4 16 आणि हे 3 सो 3/16. आणि लेफ्ट साइड काय sin 20 sin 40 60 80 इज इक्वल टू राईट साइड काय 3/16. हेन्स दिस स्टेटमेंट ऑल्सो ट्रू. सो आपण जे फर्स्ट स्टेटमेंट आधी प्रूव्ह केलं कारण ते प्रूव्ह करायला सांगितलं होतं आणि ते यूज करून सेकंड स्टेटमेंट पण प्रूव्ह करा असं म्हटलं. त्यामुळे फक्त आपण अल्फा इज इक्वल टू 20 डिग्री एवढंच बदल केला त्याच्यात आणि लगेच आपल्याला ते प्रूव्ह झाले.